तर बघा गिअरबॉक्स अरेंजमेंट, तर वेगवेगळ्या पद्धतीने आपण गिअरबॉक्स अरेंज करतो. तुम्ही बघितलं एरो टर्बाईन ओके किंवा विंड टर्बाईन हे जनरेटरला मेकॅनिकली कपल्ड राहतं. एरो टर्बाईन किंवा विंड टर्बाईन हे जनरली कोणाला कनेक्ट राहते, जनरेटरला. आणि जनरेटर काय करतं, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्जन करतं. कशाचं, मेकॅनिकल एनर्जीचं. तर मग हवा येते तिथं एरो टर्बाईन आहे ओके, विंड टर्बाईन आहे. आणि त्याच्यानंतर इकडं काय आहे, तुमचं जनरेटर आहे. मधामध्ये काय रे, मेकॅनिकल इंटरफेसिंग ओके, मेकॅनिकल कपलिंग आणि गिअरबॉक्स अरेंजमेंट. तर गिअरबॉक्स अरेंजमेंट 6 प्रकारे होऊ शकते ओके. किती प्रकारे, 6 प्रकारे. तर पहिले तर पॅरलर शाफ्ट, शाफ्ट पॅरलर असतात. त्याच्यात कोणता शाफ्ट, पॅरलर, जनरेटरचा शाफ्ट आणि टर्बाईनचा शाफ्ट कसा आहे, पॅरलल. तर ती अरेंजमेंट त्याला आपण पॅरलर शाफ्ट अरेंजमेंट म्हणू. दुसरी प्लॅनेटरी अरेंजमेंट. याच्यामध्ये प्लॅनेटरी म्हणजे काय, सन सेंटरला असतो, सगळे प्लॅनेट त्याच्या भोवती फिरतात त्या पद्धतीने ओके. त्या पद्धतीने जनरेटरचा शाफ्ट मध्येत असेल आणि वेगवेगळे गिअरबॉक्स त्याच्या अराउंड रोटेट करत असेल, त्या टाईपच्या अरेंजमेंटला आपण काय म्हणतो, प्लॅनेटरी अरेंजमेंट म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हेलिकल अरेंजमेंट. हेलिकल गिअर माहीत असेल ना तुम्हाला, तुम्ही शिकले ना टाईप्स ऑफ गिअर UWमध्ये. तर त्या टाईपची अरेंजमेंट, इथं टीथ स्लॉट कटिंग होते ओके, पर्टिक्युलर अँगलने. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बेवेल टाईप ऑफ गिअरबॉक्स. याच्यामध्ये 90 डिग्री अँगल असतो. जसा हेलिकलमध्ये पर्टिक्युलर अँगल सेट करतो आपण, तसा इथं 90 डिग्री. म्हणजे एक शाफ्ट असा तर दुसरा शाफ्ट डायरेक्ट त्याला परपेंडिक्युलर ओके. तर या टाईपच्या अरेंजमेंटला आपण काय म्हणतो, बेवेल टाईप ऑफ गिअरबॉक्स अरेंजमेंट. त्याच्यानंतर वॉर्म टाईप ऑफ अरेंजमेंट, स्क्रू टाईपसारखी अरेंजमेंट असते, तर ती तुमची गिअरबॉक्सची अरेंजमेंट. त्याच्यानंतर डिफरन्शियल स्पीड जर तुम्हाला अचीव करायची असेल तर डिफरन्शियल गिअरबॉक्स असतो. जसं तुम्ही सायकलला गिअरबॉक्स असतो ना, टॉप गिअर, सेकंड गिअर, थर्ड गिअर. गाडीला बी असतो. टॉप गिअर असेल तर टॉर्क जास्त क्रिएट होते, स्पीड कमी राहते पण टॉर्क जास्त क्रिएट होते. जसं की असं टेकड आलं तर मग तुम्ही काय करणार, टॉप गिअर टाकणार का, नाही, कमी गिअर करणार, गिअर कमी करणार. गिअर कमी केल्याच्या नंतर टॉर्क वाढतो. टेकड चढायचं असेल तर पहिल्या गिअरवरच गाडी येणार ना तुम्ही, तर त्या पद्धतीनं. आणि स्पीड जर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही टॉप गिअरवर वापरणार, चालवणार. तर हे डिफरन्शियल स्पीडसाठी. तर हे गिअरबॉक्स अरेंजमेंट आहे. म्हणजे एरो डायनामिक, टर्बाईन आणि जनरेटर याच्यामध्ये जी काही गिअरबॉक्सची अरेंजमेंट असते, तर ह्या टाईपचे गिअरबॉक्स असतात. चला नेक्स्ट आहे व्हेरिएबल स्पीड कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी सिस्टीम. जनरली तुमच्या सप्लायची, आउटपुटची किंवा तुमच्या घरगुती सप्लायची फ्रिक्वेन्सी किती असते, 50 हर्ट्झ आहे, इंडियन स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी, बरोबर आहे. मग ही 50 हर्ट्झ तुम्हाला मेंटेन करायची. त्याच्यामुळे आपण जनरली काय करतो, स्पीड व्हॅरी होऊ द्या परंतु तुम्हाला आउटपुट फ्रिक्वेन्सी कशी पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे. त्या टाईपची एक सिस्टीम असते, त्याला आपण काय म्हणतो, व्हेरिएबल स्पीड कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी सिस्टीम ओके. काय म्हणतो, व्हेरिएबल स्पीड कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी सिस्टीम. तर याच्यामध्ये आपण काय करत असतो, सिस्टीमची फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवत असतो, आउटपुट फ्रिक्वेन्सी ओके. मग कोणत्या टाईपचं टर्बाईन लावा, कोणत्या टाईपचं जनरेटर लावा, आउटपुट फ्रिक्वेन्सी मात्र तुमची कॉन्स्टंट अचीव झाली पाहिजे, त्या पद्धतीची आपण सिस्टीम लावतो ओके. तर VSCF सिस्टीम काय आहे, इज ऑप्टेन यूज इन ॲप्लिकेशन लाईक विंड टर्बाईन, विंड जनरेशन. वेगवेगळ्या ॲप्लिकेशनसाठी आपण वापरतो. त्याच्यामध्ये स्पीड व्हेरिएशन, आता समजा हायड्रोसाठी सुद्धा वापरू शकतो आपण. स्पीड व्हेरिएशन असते आणि आउटपुटची फ्रिक्वेन्सी मात्र कॉन्स्टंट, टू मेंटेन कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी ॲट द आउटपुट ओके. तर हे टार्गेट आहे आपलं, व्हेरिएबल स्पीड अँड कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी सिस्टीम. तर ही सिस्टीम आपण इंट्रोड्यूस करतो तिथं. का बरं इंट्रोड्यूस करतो, कारण आपल्याला ती पाहिजे असते, काय, कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी ओके. मग हे काय करते, ही सिस्टीम काय करते, कन्वर्ट व्हेरिएबल मेकॅनिकल स्पीड इंटू कॉन्स्टंट आउटपुट फ्रिक्वेन्सी बाय युजिंग द पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सच ॲज इन्व्हर्टर अँड कन्व्हर्टर. तर तिथं आपण कन्व्हर्टर, इन्व्हर्टर लावून फ्रिक्वेन्सी मात्र कॉन्स्टंट, म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सी बदलणार परंतु आउटपुटला काय करणार, इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेस लावून कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी अचीव करण्याचं काम
हे डिवाइस करणार, त्याला आपण काय म्हणतो VSCF, दॅट इज व्हेरिएबल स्पीड कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी सिस्टीम. तर याच्यामध्ये काय आहे, विंड टर्बाईन आहे, गिअर बॉक्स आहे ऑप्शनल, जनरेटर आणि ग्रिड कनेक्शन. मग कॉन्स्टंट स्पीड आली, ओके, व्हेरिएबल स्पीड आली, तर त्या व्हेरिएबल स्पीडला तुम्ही काय करणार, गिअर बॉक्सने त्याची स्पीड मेंटेन करणार आणि ते देणार जनरेटरला, आणि जनरेटर काय करेल, इलेक्ट्रिसिटी तयार करेल. पण ते तयार करत असताना आत्ता आपण 2 टाईपचे जनरेटर पाहितले, शेवटचे 2, ओके, इंडक्शन जनरेटर दोन्ही टाईपचे. तर हे काय करतात रे, पाहिजे ती फ्रिक्वेन्सी तुम्हाला VFD ड्राईव्ह, व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह थ्रू पाहिजे ती फ्रिक्वेन्सी मिळवून देतात. परंतु आपल्याला व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी पाहिजे का, नाही, कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी पाहिजे. तर त्यासाठी आपण काय करतो, इन्व्हर्टर सर्किटरीची आउटपुट जी आहे ती कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी म्हणजे अचीव करेल या पद्धतीची तरतूद करतो, आणि ती सिस्टीम नंतर ग्रीडला जाते. मग आता हे जर केलं तर काय काय होईल रे, मॅक्सिमम इफिशियन्सी मिळेल, त्याच्यानंतर ग्रीड कनेक्शन पॉसिबल आहे, ओके, इफिशियन्सी मॅक्सिमम मिळेल. कुठं वापरतात हे, विंड टर्बाईनला जे की आपण सध्या वापरतो किंवा बघतोय, हायड्रो टर्बाईनला किंवा अदर रिन्युएबल सोर्सेसला सुद्धा वापरतो, इलेक्ट्रिकल व्हेकल्ससाठी सुद्धा वापरतो. आपण इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हमध्ये बघितलं ना, तर त्या पद्धतीनं हे याचं मल्टिपल ॲप्लिकेशन्स आहे. ओके, व्हेरिएबल स्पीड कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी सिस्टीम ही का बरं महत्त्वाची आहे, कारण स्पीड व्हॅरीच असते टर्बाईनमध्ये. एरो डायनामिक टर्बाईन म्हणजे विंड टर्बाईन जे आहे त्याला इनपुट जे आहे व्हेरिएबल स्पीड आहे. आता हवा कमी आहे, दुपारी हवा वाढेल, ओके, संध्याकाळी तर हवाच नाही सुटणार. तर या पद्धतीने हवेचा डिफरन्स आहे, म्हणून या टाईपची सिस्टीम जास्त गरजेची असते तिथं. आता नेक्स्ट आहे पिच सिस्टीम. कोणती, पिच सिस्टीम. तुमच्या पिचला कंट्रोल करायचं आहे, येणारा पार्ट त्या हवेचा म्हणजे किती तुमचे ब्लेड आहेत टर्बाईनचे ब्लेड, त्याच्यावर येणारी हवा ही कंट्रोल करायची, किंवा अशा पद्धतीने मॅनेज करायची की तुमचं आउटपुट हे मॅक्सिमम अचीव होईल, जास्तीत जास्त इलेक्ट्रिसिटी तयार होईल. तर त्यासाठी आपण पिच सिस्टीमला कंट्रोल करतो. तर मग त्याचे 2 प्रकार पडतात, एक पिच कंट्रोल आणि दुसरे याव कंट्रोल. पहिलं पिच कंट्रोल आणि दुसरं याव कंट्रोल. तर हे पिच कंट्रोल जे आहे हे अप अँड डाऊन रोटेशन साठी यूजफुल आहे, ओके, अप अँड डाऊन रोटेशनसाठी. आणि याव कंट्रोल म्हणजे काय, हे पर्टिक्युलर साईड रोटेशनसाठी. हे पहा, याव कंट्रोल कशासाठी वापरतो आपण, लेफ्ट राईट रोटेशनसाठी, आणि हे कशासाठी वापरतो आपण, अप अँड डाऊन रोटेशनसाठी. पिच रेफर टू द अप अँड डाऊन रोटेशन ऑफ ॲन एअरक्राफ्ट और स्पेसक्राफ्ट. एअरक्राफ्ट किंवा स्पेसक्राफ्ट इट्स लॅटरल साईड टू साईड ॲक्सिस, ओके. तर हा तुमचा समजा ही तुमची टर्बाईन आहे, तर ती अप आणि डाऊन अशा पद्धतीची मुवमेंट करण्याचं काम हे पिच कंट्रोल करतं आहे, ओके. टिपिकली कंट्रोल बाय द इलिव्हेटर. त्याच्यानंतर हे काय, कॅनर्ड ऑन ॲन एअरक्राफ्ट और स्पेसिफिक थ्रस्टेड ऑन अ स्पेसक्राफ्ट. तर इथे एवढंच लक्षात घ्या की पिच कंट्रोल हा अप डाऊन मुवमेंटसाठी, अप डाऊन रोटेशनसाठी मॅक्सिमम इफिशियन्सी अचीव करण्यासाठी आपण वापरतो. अप डाऊन रोटेशन करून म्हणजे येणारी विंड जी आहे ती टर्बाईनच्या ब्लेडवर आदळते, तर त्यावेळेस टर्बाईनचं अप अँड डाऊन मोशन होतं आहे डिपेंडिंग ऑन स्पीड अँड डायरेक्शन ऑफ विंड. तर हे तुमचं पिच कंट्रोल. आणि दुसरं याव कंट्रोल. तर हे काय करतं आहे, लेफ्ट राईट. बघा, तुम्ही लहानपणी भिरभिरा फिरवला तर त्याचं डायरेक्शन असं जर नसेल तर मग तुम्ही काय करता, असं बघता, तर या डायरेक्शनने तो फिरतोय. याचा अर्थ काय, त्याचं आपण लेफ्ट राईट रोटेशन करतो. तर या टाईपच्या कंट्रोलला आपण काय म्हणतो, याव कंट्रोल. तर हे पहा, अप डाऊन असेल तर याला आपण काय म्हणतो, पिच कंट्रोल, आणि लेफ्ट राईट असेल तर त्याला काय म्हणतो, याव कंट्रोल असं म्हणतो, ओके. आता ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन असलेली ॲडव्हान्स सिस्टमसुद्धा मार्केटमध्ये इंट्रोड्यूस झालेली. तर याला आपण काय म्हणतो, कंबाईन पिच अँड याव कंट्रोल. येते लक्षात. तर राईट डाऊन लिहून घ्या जर राहिलं असेल तर.